तर चूल बनवायला सुरुवात केली मी. ह्या बघा सगळ्या इटा गोळा करून आणलेल्या आहेत. एवढ्या इटा लागणार आहेत आपल्याला. एवढी माती काय कमीच पडणार आहे. एवढं शेण आणि पाणी पण भरपूरच लागणार आहे. आणि ही चुलीची राख शेण आणि माती मी मिक्स करून घेणार आहे. आणि ह्या बघा एवढ्या सगळ्या इटा गोळा करून त्या इटांवर मी बसली आहे आता. आणि मी चूल बनवणार आहे बघा इथं. कारण इथं काय कोबा नाही काय नाही, इथं मातीचं आहे सगळं पूर्ण. त्याच्यामुळे इथंच मी चूल बनवणार आहे. कारण वारं बिरं आलं ना तर आपल्या ह्या गाड्यावर जरी काय टाकलं ना तरी काय ऊन लागत नाही काय नाही. आपलं उन्हातानाचं पण आपल्याला ॲडजस्टमेंट होतं आहे का नाही. आणि उन्हाळ्याचं लय ऊन लागतं ना, त्यावेळेस ह्याच्यावर जरी आपले एखादी चटई फिटई काय टाकली तर होऊन जातं आहे. त्यामुळं का नाही मी चूल हिथंच करणार. आता इकडं केली असती पण धूर सगळ्या घरात तर जाईन आणि ती पत्रवरचं काळं होत्याला आहे का नाही. त्याच्यामुळं इकडंच लांब पटांगणात करायला लागले. म्हणजे बसाय उठायला येतं आपलं इकडं आहे का ना. माणसं बिनसं जेवायला लागली तरी स्वयंपाक करत करत जेवा आहे का नाही. त्याच्यामुळं तर चला आता मी व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे काय. कदाचित अंधार पण पडू शकतो चूल बनवता बनवता. एक बार लाली लावली आणि हो का होटाचं काताड असं काताड निघलं. असं केलं ते आगच उठायला लागली उरल्यासारखं. तर चला तुम्हाला दाखवायचं आहे आपल्या गावाकडचं सारवान. हो का संध्याकाळनं वातावरण आपल्या इकडं असं दिसतं. ओके तुम्ही म्हणता राधाताई सकाळपासून हीच दाखवायला लागली. तर तुम्हाला दाखवते मी चूल बनवलेली. टेन कसे कसा आहे पोतारा, कशी आहे चूल. ही ओला आहे म्हणून हे तुम्हाला आता ती चूल दिसन आहे. सण्या तर म्हणला मम्मी हे काय बनवलंय ग. मी म्हणलं चूल बनवली चूल. म्हणलं साईडनं का असं केलंय. मी म्हणलं साईडनं वारं लागू नये म्हणून केलंय. तर ही आपली चूल आणि ही इकडं काढलेलं आहे सारवून. एक पाव चांगला ताजा तवाना घावला मग तेवढंच घेतलं त्याच्या पुढचं. आता बघा स्वयंपाक करताना कसं भारी दिसल. लाईनशीर झाडं आहे ती दिसली काय. काही लाईनशीर झाडं आणि इथं चूल पुढं हिरवगार सारवण. त्या सारवणावर बसणार मी आणि करणार असा फंटास्टिक स्वयंपाक. कधी तर स्वयंपाक करताना तुम्हाला दाखवल हे का नाही. कारण चूलच नव्हती मला. कशी आहे चूल बघा कशी बनवली. वाळली ना मग उद्या तुम्हाला दाखवते. सकाळ पाणी तापवताना पारूचं तोंड उद्या सकाळ सकाळ बघायचं. माझं दिवस लय भारी जाईल तुमचा. कशी झुक 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 आगेनं गाडीचा सुद्धा आवाज. परत अजून बैलगाड्यांचा आवाज येतो. कारण आपल्या दारातनं बैलगाड्या पण जातात पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसल्या नाही त्या अजून बैलगाड्या. हो का ही भांडी धुवायची ते अजून. ते एकात हाय पोतारा एकात हाय काय शेणाचं सारवण सडा. तर कशी वाटते चूल तेवढी कमेंटमध्ये सांगा. आणि सारवण पण कसं थांबा तुम्हाला लांबनच दाखवते कसं दिसतंय ते बॅक कॅमेरानं. हे बघा हे आपलं घर इथून सुरुवात होती. हे असं सारवलंय मी आज. हे ओलं दिसतंय ना तेवढं आज सारवलेलं आहे. आणि हे आहे का नाही हे वाळलेलं हे पहिलं सारवलेलं आहे. तर हे बघा इथं ह्या बादल्या एकात पोतारा एकात सडा. त्याला पाणी नाही आता. बघा कसं दिसतंय. असं इकडून बी कानाकोपरा जितकं शेण होतं तेवढं सारवलंय. ह्या बघा ही चूल राधाबाईनं बनवली. राधाबाई सुग्रन. आणि आपला वटा ह्यानं आपलं घराला द्यायचा रंग. बघू कधी मुहूर्त लागतोय. पोरगी काढते झाडून. तर आता तुम्हाला आवडलेलं असलं तर नक्कीच लाईक करायचं. लाईक केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. आणि पहिली गोष्ट तर कमेंट टाकायची. ओके. आणि हे आपल्या दारातली फुलाची झाडं. इकडं आंब्याचं चिकूचं ही ते झाड. उद्या जाणार आहे मी सरपणाला. कपड्यांच्या घालायच्यात घड्या. इथं ढिगारा लागला आहे. खरंच ही मोबाईलपेक्षा का नाही ओरिजिनलमध्ये बघायला एक नंबर वाटतं या. आणि आपल्या घरापुढं तर सारी हिरवळच हिरवळ आहे. सगळी हिरवळच आहे. पावसाळ्यात तर एक नंबरच वाटतं या. पावसाळ्यात भारी वाटतंय पण दारामध्ये लय गिचगिच वाटते. ही उन्हाळ्याचंच भारी वाटतं या.